जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षामध्ये घरवापसी करणार असल्याचं विश्वसनीय वृत्त आहे. खडसे रविवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झालेत. भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन तिथेच त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. खडसेंनी त्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. रक्षा खडसे यांना भाजपनं रावेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी रावेरमधून शरद पवार गटाकडून लढण्यास नकार दिला. त्यामुळे खडसेंची भाजपशी जवळीक वाढल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली. रविवारी रात्री ते तडकाफडकी दिल्लीला गेल्यानं ते भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जातंय. एकनाथ खडसेंनी स्वगृही परतावं अशी इच्छा रक्षा खडसे यांनी नुकतीच व्यक्त केली होती. मंत्री गिरीश महाजन यांनीही काही दिवसांपूर्वी खडसे भाजपमध्ये परतण्यासाठी जोर लावत असल्याची चर्चा माझ्या कानावर आलीये असं सांगून भाजपत परतण्याच्या तयारीत असण्याचे संकेत दिले होते. दरम्यान याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. काही दिवसांपूर्वीच खडसे कुटुंबाला दिलासा मिळाला होता. पुण्यातील MIDC भूखंड गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयानं खडसे यांच्या पत्नी आणि जावयाला अंतरिम जामीन मंजूर केला होता. पुण्यातल्या भोसरी येथील MIDC जागेतील भूखंडाच्या खरेदीवेळी शासनाचा महसूल बुडवल्याप्रकरणी एकनाथ खडसेंसह पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली होती. मात्र खडसेंसह त्यांच्या पत्नी आणि जावई यांना नुकताच कोर्टानं जामीन मंजूर केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.